सर्व या ठिकाणी मान्यवरीत उपस्थित सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पत्रकार, आपलं प्रथमतः सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपला जो गेले 15 दिवसापासून आपण लोणावळा शहरात जी समस्या उभी राहिलेली आहे आणि सगळेजण त्याला तोंड देत आहोत, तर आपण जे सगळ्यांना माहितीसाठी आपण ह्याचा खुलासा करणार आहोत की जे कचऱ्याच्या वर चर्चा चालू आहे, कचऱ्याच्या टेंडरवर, तर ते टेंडर कसं आलं, काय झालं। आता पाहिलं तर जे पहिलं टेंडर होतं, पहिले जे ठेकेदार होते, कॉन्ट्रॅक्टर होते, तर जे आपल्याकडे कर्मचारी आहे त्यांचा पगार जर पाहिला तर त्यावेळेच्या DSR रेटनुसार त्यांना पगार दिला जात होता। त्यांना 8,000 पगार होता आणि जे गाडीवर होते त्यांना 12,000 होता। आणि जे नंतर टेंडर, आता जे नवीन टेंडर आलेले तर त्या टेंडरमध्ये जी BVG कंपनी आहे, तर ह्या कंपनीच्या माध्यमातून बरेच लोक आपले कामाला लागलेले आहेत की ज्यांना रोजगार मिळालेला आहे। तर त्या लोकांना आम्ही विचारलं, तुम्हाला आता पेमेंट किती आहे? लोक तीच आहे, आपले स्थानिक लोक आहेत। तर त्यांना मला वाटतं पगार, ज्या महिला आहेत सफाई कामगारच्या झाडूवाल्या, त्यांना पगार आहे जवळजवळ 16,000 आणि जे ड्रायव्हर आहेत त्यांना पगार आहे 20 ते 21,000। त्यामध्ये त्यांना PF आहे, ICS कार्ड आहे, असे म्हणजे सगळ्या ज्या सुविधा आहेत ज्या लागतात त्या सुविधा त्यांना देण्यात आलेल्या आहेत। तर आम्ही म्हटलं की ह्याचाही खुलासा व्हायला पाहिजे, जनतेला माहिती नाहीये, कारण लोकांपर्यंत या गोष्टी गेल्या पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे यातली तफावत काय। आणि आपण स्वच्छतेचं जे टेंडर देत होतो, आधी आपले टेंडर दिले गेले होते, परंतु कामगार जे जिथं 20 लागतात तिथं 10 कामगार 6 कामगार, त्याच्यामुळे कामं होत नव्हती। आपण पाहिलं की आता या 2-3 वर्षात जेव्हापासून प्रशासक आलं त्यानंतर लोणावळा शहराची परिस्थिती काय झाली। आणि त्यासाठी आम्ही सीओना वॉर्निंग दिली होती की जे पण टेंडर काढाल तर चांगलं द्या, चांगल्या व्यक्तीला द्या, चांगल्या कंपनीला द्या। आणि हे टेंडर जे आहे ते पूर्ण एकत्र करून ते टेंडर दिले गेलेले आहेत की ज्याचं भाव करतात की 12 करोड, परंतु ज्याचा DSR रेट तो तिकडून ठरवून आलेला आहे। MGPनी त्याला मान्यता दिलेली आहे, कलेक्टरची त्याला मान्यता आहे, सर्व मान्यता देऊन हे टेंडर मला वाटतं काढलेले आहे। तरी देखील आम्ही भारतीय जनता पार्टीने देखील एक पत्र दिलेले की याचा आम्हाला कलेक्टरनी खुलासा द्यावा की योग्य आहे का अयोग्य आहे, हे टेंडर बरोबर आहे का चुकीचं आहे। तर तो देखील खुलासा येईल। तो खुलासा येईपर्यंत आपण वाट तर बघितली पाहिजे, कमीत कमी थांबलं तर पाहिजे थोडे दिवस। तर आम्ही म्हणून साठी त्याची वाट बघतोय की त्याचा नक्कीच लवकर आपल्याला या ठिकाणी खुलासा येईल। आणि जे काही लोक त्याचा इश्यू करतात ते, आता काही लोक जे टेंडर घेऊन जे काम होत नव्हतं, जे काम करत नव्हते, आणि बरेच लोक आमच्याकडे तक्रारी करायची की आमचे 2-2 महिन्याचे पगार नाहीये, तर अशी पण स्थिती झालेली आहे। आणि काही ठराविक लोकांचं यात म्हणजे गावाला लोणावळा शहराला वेठीत धरायचं मला वाटतं काहीच कारण नाही, कारण हा प्रश्न कोणाचा आहे? CO प्रशासकाचा आहे। आणि टेंडर XYZ व्यक्तीचं गेलं त्याच्यामुळे एवढा इश्यू केलेला आहे। बाकी आता किती जणांना टेंडर मिळत नाही, काही रस्त्याचे टेंडर असतात, गटारचे टेंडर असतात, एखाद्या वेळेस कुणाला मिळतं कुणाला नाही मिळत, पण एवढा मोठा इश्यू कधीच झाला नाही। परंतु हा पहिल्यांदा हा इश्यू झालेला आहे आणि त्यासाठी आम्ही आमची बाजू मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे की जेणेकरून पब्लिक, आता पाणीपट्टी गेले मला वाटतं 4 वर्ष वाढवली नव्हती, 4 वर्षानंतर फक्त 300 रुपये वाढली, आता 1700 रुपये झाली आणि वर्षाला फक्त 75 रुपये मला वाटतं वाढवलेले। तर त्याचा देखील आपल्याला खुला। आणि पाणीपट्टी कधी वाढली? त्याला मार्च मध्ये लोकांनी 40% लोकांनी भरून झाली आणि भरून झाल्याच्या नंतर आता हे आंदोलन सुरू झालं। तर तेव्हा जर झालं असतं तर खरं वाटलं असतं बाबा नाही जनतेसाठी आहे, परंतु पाणीपट्टी वाढणार आहे कारण आपल्याकडे ज्या स्कीम आलेल्या आहेत त्यांची देखील आपल्याला ज्या सुरक्षित राहायला पाहिजे। नंतर जे फिल्टर प्लांट आहे त्याची व्यवस्था आहे, त्याची दुरावस्था झाली की त्याला खर्च वाढलेला आहे, त्यासाठी आपण फक्त 300 रुपये वाढवलेले। आम्ही इतर भागातला देखील आढावा घेतला, बऱ्याच ठिकाणी पहिल्या शासनाच्या नियमानुसार ते वाढवले गेलेले आहेत, हे आपण कुणी मनाने पैसे वाढवलेले नाहीये। त्याच्यामुळे ह्याचा एक इश्यू केलेला आहे। कधी कुणाला आरोप केले जातात, कुणाला दलाल म्हणलं जातं, परंतु ह्यात दलाली करणारे जे ओरडतात ते दलाली करतात। त्याच्यामुळे माझा एक सगळ्यांना प्रश्न आहे की ज्याचं एका व्यक्तीच्या टेंडरसाठी हा एवढा भाव गावाला वेठीत धरायला नको होतं, पूर्ण शहराला वेठीत धरलेले, व्यापाऱ्यांची दुकानं बंद करायला लावली, व्यापाऱ्यांवर 2 तास तरी दुकानं बंद करा। प्रत्येक व्यापारी, एक तर धंदा नाहीये आणि प्रत्येक व्यापाऱ्याला दुकान बंद करावं लागलं, कारण माणूस काय म्हणतो नाही सर्वपक्षी आले चला बंद करू, त्यांना साथ दिली, परंतु हे कोणाच्याही मनात नव्हतं की बंद व्हावं।
कारण आपला धंदा जर पाहिला तर इथला धंदा फार कमी कमी होत चाललेला आहे आणि त्यातही परत आठवड्याचा पहिला दिवस सोमवार, त्या दिवशी दुकानं बंद करण्यात आली. तर एवढं कारण काय घडलं एवढं? आज आपल्याकडे जी वारसा हक्काची मुलं आहे त्यांच्यासाठी का कोण रस्त्यावर आलं नाही? आज वारसा हक्काची मुलं आमच्याकडे 10 वेळा येतात, आम्ही त्यांच्याकडे पुण्याला जातो, मुंबईला जातो. 21 का 22 मुलं आहे. जर त्यांच्यासाठी लोणावळा शहर बंद केलं असतं तर आम्हाला अभिमान वाटला असता की गावासाठी तुम्ही करताय. फक्त एका स्वतःच्या मुलासाठी हे करत असेल ते चुकीचं आहे आणि त्याला गावाला वेटीस धरणं हे देखील चुकीचं आहे. प्रश्न कुणाचा आहे? कचऱ्याचा. आपण बघतो आता बीव्हीजी कंपनी, त्यांना वेळ दिला पाहिजे. काहींचं म्हणणं आहे की ज्या कंपनीने टेंडर घेतलंय त्यांनी तिकडून मुलं आणावी. मग आपल्या लोकांना कुठं पाठवायचं? स्थानिक लोकांना. आज स्थानिक 350 लोकांना रोजगार मिळालेला आहे. आज स्थानिक लोक कामाला लागलेली आहे, महिला कामाला लागलेली आहे. ज्या महिलेला 8,000 पगार आहे तिला 16,000 मिळतो, ही आनंदाची गोष्ट नाही? त्यांना दिवाळी बोनस देखील तेवढाच मिळणार आहे. आमच्या दृष्टीने आपण सगळ्यांचा विचार केला पाहिजे, कारण ज्या झाडूवाल्या आहेत त्या काही श्रीमंत नाही, हायफाय नाहीये, त्या देखील सर्वसामान्य घरातल्या आहेत. आणि तुम्ही म्हणता की ठेकेदारांनी बाहेरून त्याची माणसं आणावी. मग आपल्या गावातल्या लोकांनी कुठं जायचं? स्थानिक लोकांनी, जी लोक ऑलरेडी काम करतात ते नगरपालिकेमध्ये, त्यांनी जायचं कुठं? हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे जे काय टेंडर झालेले आहे, आज 350 लोकांना नोकरी भेटलेली आहे, काम भेटलेलं आहे आणि त्यांचं टेंडर बंद करून काय मिळणार आहे तुम्हाला? त्यांच्याही प्रतिक्रिया मला वाटतं पत्रकारांनी घ्यावा की त्या लोकांचे विचार काय, त्यांचं म्हणणं काय. आज सगळे पक्ष तुम्ही एकत्र आले, किती लोक होते? नागरिक होते का त्याच्यात? सर्वसामान्य नागरिक एकही नव्हता, एकही व्यापारी नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे काय चाललंय. लोकांच्या मनात काही लोक बोलून दाखवत नाही. प्रत्येक माणूस आमच्या सारखा रस्त्यावर येऊन बोलणार नाही किंवा प्रेस समोर बोलणार नाही, पण प्रत्येकाच्या मनात आहे ही चर्चा, प्रत्येकाच्या घरात आहे की एवढं मोठं कारण काय? गाव बंद करा, शहर बंद करा, एवढा आरडा ओरडा कशासाठी? हा अट्टास कशासाठी? तर माझी विनंती आहे, हे शांत आहे. बघा, सीओ येईल जाईल, सीओ काय अमरपट्टा घेऊन आलेला नाही किंवा सीओ इथं कायमचं राहायला आलेला नाहीये. आतापर्यंत एवढे सीओ आपण पाहिले, सीओ आले काय आणि गेले काय? यांची बदली झाली काय? आपल्याला काय फरक पडणार आहे का? दुसरा सीओ पण येऊन तेच काम करणार आहे. पण एखाद्याला प्रेशर आणून, त्याच्यावर मनावर दबाव आणून हे करणं योग्य आहे का? तुम्ही जा ना, तुम्ही कलेक्टर ऑफिसला जा, तुम्ही DCM CM साहेबांना भेटा, तुम्ही त्यांना सांगा की बाबा सीओनी चुकीचं काम केलेलं आहे, चुकीचं टेंडर काढलेलं आहे. चुकीचं टेंडर काढलेलं असेल तर तुम्हाला कोर्टात जाण्याचा अधिकार आहे, तुम्हाला कलेक्टरकडे दाद मागायचा अधिकार आहे की हे चुकीचं असेल तर त्वरित त्याच्यावर कारवाई व्हावी. आणि आमचंही मत आहे, कारण हे बघा आपलं काय कोणी तज्ज्ञ नाही आहेत, कोणी त्यात PhD केलेलं नाही. अधिकारी कशाला बसवलेले? तर अधिकाऱ्याकडून जो रिपोर्ट येईल त्या रिपोर्टला आमची मान्यता आहे की बाबा हे योग्य आहे का अयोग्य आहे. आणि जर अयोग्य असेल तर त्या सीओला परत पाठवा, कारवाई व्हावी. पण जाणून बुजून एखाद्याला हॅरेसमेंट करायची हे योग्य वाटतं का? हे आमच्या दृष्टीने योग्य नाहीये. आज एवढ्या लोणावळा शहरामध्ये सर्व अस्वस्थ करून ठेवलेले शहर आहे. आज पर्यटक येतात, मोठ्या नावारूपाला आलेले. 5 वर्ष बोले नंबर कसा आला? 5 वर्ष सगळे तुम्ही इथलेच आहे, पत्रकार इथलेच आहे, जनता इथलीच आहे. 5 वर्ष दिवस रात्र आम्ही स्वतः मेहनत केली की नाही? सगळ्यांनी पाहिली. त्यामध्ये हे सर्व नागरिक पण आहे, रोटरी क्लब आहे, लायन्स क्लब आहे, शाळा आहे, शाळेचे शिक्षक आहे, पत्रकार संघ आहे. सगळ्यांनी मदत केल्यामुळं आपण 5 वेळा नंबर प्राप्त केला. हे जर आपण केलं नसतं, रस्त्यावर उतरून तर झालं असतं का? बरं, आपल्याकडे आतापर्यंत रिटायर किती लोक झाली? सफाई कामगार बघितले तर बरेच आता रिटायर होत चाललेत. गटार कुली नाही, झाडूवाल्या नाही आणि आता वारसा हक्क घ्यायला आपल्याला परवानगी नाही. त्याच्यामुळं आपल्याला कामगारांची, आता भांगरवाडी एवढा मोठा परिसर आहे, तिथं 2 बायका चालतील का? तिथं कमीत कमी 6 ते 7 बायका पाहिजे. आज सोसायट्या मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत. आज हुडको कॉलनी असेल, रामनगर असेल, भुशी असेल, खंडाळा असेल, जुना खंडाळा असेल, कारण प्रत्येक भागात ओरडे आमच्याकडे झाडूवाली येत नाही. आपण नवीन रस्ते निर्माण केले पण तो रस्ता झाडायला झाडूवाली आहे का? त्याच्यामुळं कामगार जास्त का घेतले तर ह्याच्या, आणि तो पण DSR रेट वरून जे शासनाच्या मान्यतेनुसारच ते कामगार भरले गेलेले. ते काय तुम्ही आम्ही सांगून भरले गेलेले नाहीये. जेवढे आपल्याला लागतात, जेवढी आपली लोकसंख्या आहे त्यानुसार ते कामगार भरले गेलेले आहेत.
त्याच्यामुळे जे काही तुम्हाला निदर्शनास आलेले आहे आणि म्हणून आम्ही थांबलो होतो. आम्ही वेट अँड वॉच. आम्ही का थांबलो? कारण आपण पण वाट बघितली पाहिजे. आपणही घाई करून चालणार नाही. आरोप कुणी कुणावरही करू शकतो, परंतु त्याला वेळ काळ मर्यादा असते ना. त्यांची रिपोर्ट तर एवढ्या आपल्या समोर, कारण आपण पत्राचं दिले म्हणतो ना. तुम्ही प्रांताला भेटले, कलेक्टरला भेटले, सगळ्यांना भेटले. भेटल्याच्या नंतर आपल्याकडे रिपोर्ट तर आला पाहिजे की हे चुकीचं काम झालेलं आहे, त्याच्यामुळे सीओवर कारवाई व्हावी. तर आम्ही तुमच्या बरोबर आहे ना. मग आम्ही म्हणतो का की आम्ही मागे, परंतु काहीच न करता आपण काही वावड्या उठवायच्या, कुणाला दलाल म्हणायचं, कुणाला काय म्हणायचं. अरे 5 वर्ष आम्ही काम केलंय. आज एकही टेंडर मी नगराध्यक्ष स्वतः आहे, पण माझं इथं बसलेले पत्रकार सांगतील एक तरी टेंडर कुठलं होतं का? कुठला नातेवाईक होता का? हा 8 तास फक्त एका टेंडरसाठी, एका व्यक्तीसाठी आहे. एका व्यक्तीला फक्त टेंडर न मिळाल्यामुळे एवढं सगळं गाव एकत्र केले. आणि काही लोकांचं की सीओला घालवायचं. सीओला घालवा तुम्ही, त्याच्या चुका काढा. तुम्ही जा, त्याचा रिपोर्ट घेऊन जा तुम्ही की सीओने काय काय चुका केल्या, काय काय चुकीची कामं केली. पुतळे धुवायचे 70,000, आपलं फाउंटन मेंटेनन्सचे 90,000, गार्डनचे टेंडर काढले. गार्डन मध्ये कधी कामगार दिसला का कुणाला? गार्डन मध्ये झाडं लावताना पुतळे, वीर सावरकर, भांगरवाडीत राहणारी लोक आहेत. अरुजी वीर सावरकरांचा पुतळा कधी धुतलेला पाहिला? मला वाटतं जयंतीला कधी धुतला असेल तर. आपल्या चौकातले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा धुतला जातो का? नंतर शिवाजी उद्यानातला छत्रपती महाराजांचा अर्ध पुतळा कधी धुतला गेला? परंतु हे पैसे जात होते. तुम्ही 75 रुपये वाढवले त्याचा विचार करता, पण 70,000 जात होते महिन्यात. त्याचा विचार कोण करणार? त्याचाही विचार केला पाहिजे. आणि त्याच्यामुळे एक कोणतरी व्यक्ती सांगते आणि आपण त्याच्या आरी जाऊन रस्त्यावर उतरायचं, हे आम्हाला आमच्या सतत विवेक बुद्धीला पटत नाही. त्याच्यामुळे आज आम्ही पत्रकार परिषद घेतली, जेणेकरून आपल्या सगळ्या जनतेला कळलं पाहिजे की खरा प्रॉब्लेम कुठे आहे. जनतेला खरंच प्रॉब्लेम असता तर तेव्हाच, जेव्हा पाणीपट्टी वाढली तेव्हाच लोक आपल्याकडे आली असती, ही पाणीपट्टी कमी करा. परंतु आपल्याकडे कुणीच आलं नाही पाणीपट्टी कमी करा. पण यांना कुठंतरी काहीतरी पाहिजे, सीओच्या विरोधात हातात काहीतरी पाहिजे कोलीत. त्याच्यामुळे काय तर पाणीपट्टी वाढली, पाणीपट्टी वाढली आणि त्याच्या पाठीमागे हे सगळं सूत्र हल्लेलं आहे. पाणीपट्टी 300 रुपये ती 4 वर्षांनी वाढणारच आहे. घरपट्टी देखील वाढती. बरं, हे वाढवलं नाही तुम्ही विकास कुठून करणार? आज आपण बघतो तळेगावची परिस्थिती काय आहे. कामगारांचा पगार द्यायला पैसे नाहीये. आज आपली परिस्थिती तशी करायची का आपल्याला? आज आपण लोकांना सुविधा दिलेल्या आहेत. रस्ते असतील, पाणी असतील. 5 वर्षात सर्व लोणावळेकरांनी आम्हाला जवळून पाहिलेले. आम्ही दलाले का हलाले हे पाहिलेले सगळ्या लोणावळेकरांनी. आणि रात्रंदिवस जेव्हा आम्ही काम करतो, आम्ही उलट लोकांना, मुंबईच्या काही पार्ट्या असतील, बाबा आमचं हे काम करून दे, आम्हाला हे गार्डन मेंटेन करून दे, अशी आम्ही कामं केली. आम्ही लोकांकडे दलाल्या मागत फिरलो नाही. त्याच्यामुळे जो कोणी बोलला असेल त्यांनी पहिले शब्द मागे घ्यायचे. आणि नगरपालिकेत काय आम्ही काल परवा जायला लागलो, अशोक साबळे आला म्हणून जातो. गेले 25 वर्ष आम्ही या नगरपालिकेत आहे. आम्ही नगराध्यक्ष पदाची मुदत संपली त्या दिवसापासून आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलं, आमचा बसण्याचा वार सोमवार आहे. ज्यांची कोणाची तक्रार असेल ते सोडवण्यासाठी आम्ही रोज नगरपालिकेत बसतो. पंडित पाटील असू, रवी पवार असू, सोमनाथ जाधव असू किंवा साबळे असू. आणि तुम्ही सगळे पत्रकार बघता आम्हाला रोज. आम्ही काय कुठले एजंट नाही किंवा एटीपी मध्ये जाऊन बसत नाही. आमचं कुठलंच काम नसतं. कुठली फाईलही घेऊन जात नाही. मी नगराध्यक्ष असताना कुठल्या फाईल माझ्याकडे मागवल्या नाही. तर आता मी कधी जाऊन तिथं बसू आणि कधी लोणावळेकरांना हॅरेसमेंट करायचं काम केलं नाही की तुझी फाईल काढतो, तुझ्या साईडवर येतो. झालं का कधी? पाहिलं का कुणी? आम्ही चांगली कामं केली म्हणून महिला मंडळ बांधताना स्वतः लोकांनी, व्यापाऱ्यांनी लाख 5-5 लाख आम्हाला काढून दिले. ही आमच्या कामाची पावती आहे. बरोबर आहे की नाही? आज ज्येष्ठ नागरिक झालं असतं का विरंगुळा केंद्र? परंतु आम्ही लोकांसाठी, नागरिकांसाठी या सुविधा दिल्या. आज 4 पार्टीची लोक किती पाहिजे होती रस्त्यावर? जर खरंच तीव्र आंदोलन
तीव्र तुम्ही आंदोलन करताय, नागरिकांसाठी करताय. हजारोच्या संख्येने लोक पाहिजे होती, आज 50 ते 60 लोक तुमच्याकडं. आमच्या फक्त प्रेस कॉन्फरन्सला 100 लोक येतात आमचे भाजपचे. त्याच्यामुळे तोही विचार केला पाहिजे. आणि वन मॅन शो एकटी पार्टी भारतीय जनता पार्टी. आम्ही लढलो पण खासदारांच्या वेळेस एकटंच आणि आताही आम्ही एकटंच आहे. आमच्यावर कुणी नाही, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, आमच्या पक्षाचे नेते आणि आम्ही. त्याच्यामुळे आम्हाला काही गरज नव्हती गाव गोळा करायची, कारण आमच्याही कार्यकर्त्याला भावना कळतात, आमच्या कार्यकर्त्यांनाही माहिती आहे. म्हणून आमचे कार्यकर्ते विचारायचे, ताई एवढं करतं ते आपलं कधी, आपली बातमी जाऊ द्या, आपण खरं काय चाललंय ते लोकांसमोर आणा. त्याच्यामुळे आज आम्हाला हे आणावं लागलं. आम्ही आपले जे कार्यकर्ते त्यांना टेंडर देतच होतो ना 5 वर्ष. आम्ही कुणाला अडवलं का? पण आम्ही तुमचे 20 कामगार आहे, तिथं 6 कामगार. जर सफाई होणार नसेल, आज आपण बघतो लोणावळ्याची परिस्थिती परत वाईट होत चाललेली. त्यासाठी आपली मागणी होती की चांगला ठेकेदार येऊ द्या, चांगल्या माणसाला काम देऊ द्या. आता काय तर बीव्हीजी कंपनीला काम करून द्यायचं नाही. अरे ते रिसर टेंडर मध्ये आहे. तुम्हाला कुणी हात धरले होते का? तुम्हाला चीफ ऑफिसरनी सांगितलं होतं का की लोकल लोकांनी टेंडर भरू नका, असं लिहिलं होतं का त्यात? सगळ्यांना खुलं होतं ना, ऑनलाईन टेंडर आहे, त्याच्यामुळे तुम्ही भरायचं होतं. परंतु एवढा मोठा इश्यू बरं ज्याला गेलं त्याला काम का नाही करून देणार? लोकांना काय पाहिजे? सुविधा पाहिजे, पाणी पाहिजे, रस्ता पाहिजे, स्वच्छता पाहिजे. ह्याच्या पलीकडे काय पाहिजे लोकांना? लोकांची मागणी काय की रोजच्या रोज आमच्याकडे घंटागाडी आली पाहिजे. बरं जो व्यक्ती टेंडरवाला त्याला 8 दिवस तर दिले पाहिजे आपण कामाला. आपण जर त्याला 8-10 दिवस दिले नसेल तर ते होणारच नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे, म्हणून त्यांना वेळ देणं आपल्याला गरजेचं आहे. आता त्यांना जर आपण वेळ दिला नाही काम करायला, आता त्यांना म्हटले इथे लोकल लोक तुम्ही दिलीच का? काही लोकांवर प्रेशर आणला, काही लोकांना सांगितलं तुझी माणसं त्यांना दिलीच का? अरे पण ती माणसं त्याच्या घरची थोडी आहे. तो पगार देत होता तोपर्यंत त्याची माणसं होती, परंतु आता त्यांच्या पोटाला आग लागलेली आहे. आज तुम्ही एकट्यासाठी भांडता, आम्ही 350 कुटुंबासाठी भांडतो. रस्त्यावर येणार 350 लोकांना आमच्या नोकऱ्या बीव्हीजीने दिल्या पाहिजे, त्यांनी त्याच्या गावातली लोक आणली नाही पाहिजे. ह्यासाठी आपण आंदोलन करा. तुम्ही तुमची लोक आणू नका, आमच्या गावातली स्थानिक लोकांना आम्हाला रोजगार द्या. आपल्या लोणावळा शहरात कुठली इंडस्ट्री आहे का? कुठली इंडस्ट्री नाहीये. आज पाहिलं तर फक्त चिक्कीचा व्यवसाय, तोही आपण बघतो दुकानं वाढत चाललेली. प्रत्येकाला टेन्शन आहे, प्रत्येक जण टेन्शन मध्ये व्यवसाय करतोय. परंतु आज जे लोक कामाला लागलेत त्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ते आमच्या पाया पडून गेले की ताई तुम्ही चांगलं केलं, चांगलं केलं. म्हणलं आम्ही नाही केलं, टेंडरवाल्याचे पाया पडा, कारण त्यांनी टेंडर भरलं म्हणून तुम्हाला 16,000 मिळणार आहे, तुम्हाला पीएफ मिळणार आहे, ESI भेटणार आहे. एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्याच्यावर उपचार होतील, खर्च करता येईल. आपल्याकडे जे कामगार बघितल्या महिला तर लांबून येणार, हनुमान टेकडी, क्रांतीनगर, कैलासनगर अशा महिला आपल्याकडे. त्यासाठी आम्ही ह्याला का विरोध करतोय की तुम्ही पहिलं बघा, चर्चा करा. त्यामुळे आम्ही त्याच्यात सहभागी झालो नाही. त्यांनी सांगितलं भाजपचं वेगळं चालू आहे, भाजपचं मॅनेज झालेले, आम्ही मॅनेज होणारी पार्टी नाहीये. आता काही लोक त्या कंपनीवाल्याला फोन करतात, आमच्याशी बोल, माझ्या एकट्याचं बोल. हा आम्ही बोलतो का? अहो मी तर एकटीच आहे, 2 मुलींची लग्न झाली, एकटा जीव सदाशिव काय लागतं? त्याच्यामुळे जेवढं आहे तेवढं आहे. आणि वाद कशासाठी? त्याच्या गोडी त्यांना दुसरे टेंडर घ्या, दुसरे टेंडर भरा का त्याच्यावरच आहे. त्याच्यामुळे हा खुलासा जनतेपर्यंत जायला पाहिजे होता, म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही घेतली. जनतेला जनतेला खरं माहिती जात नव्हती आणि लोकांचे गैरसमज होत होते की भारतीय जनता पार्टी या आंदोलनामध्ये का उतरत नाही. पण आम्ही जेव्हा जेव्हा सह्या पाहिजे होत्या, याची चौकशी व्हायला पाहिजे होती, तेव्हा आम्ही सह्या दिलेल्या आहेत. आता काही दिवस तुम्हाला वाट बघायला लागेल. आम्ही आता जर लवकरात लवकर त्याचे रिपोर्ट नाही आले, कलेक्टरनी नाही दिला, तर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहे की लवकरात लवकर त्या टेंडरमध्ये काही चूक झाली असेल किंवा चुकीचं असेल ते टेंडर कॅन्सल करा. पण ते आलं, रिपोर्ट आली पाहिजे, तोपर्यंत सगळ्यांना वाट बघायला लागेल. उगाच जनतेला वेटीस धरणं, आंदोलन करणं, गावाला वेटीस धरण्यापेक्षा तिकडे कलेक्टरकडे जावा.
नगरविकास खात्यात जावा, त्याचे जर टेंडर चुकी झालं तर ते त्याचा रिपोर्ट येऊन द्या. पण त्याच्या आधीच तुम्ही आता एवढा आरडाओरडा करायचं कारण काय? माझे पत्रकार मित्र आहेत सगळे, मी तुम्हाला प्रश्न विचारतो की असं काय कारण आहे? तुम्हाला न्यायावर तुमचा न्यायावर विश्वास नाही का? न्यायपालिकेवर विश्वास नाही का? तुम्ही आपण सगळ्यांनी न्यायपालिकेवर विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही न्यायपालिकेवर बोलत नाही, न्यायपालिकेवर तुमचा विश्वास नाही असं आम्हाला वाटतं. जर उद्या लवकरात लवकर जर नाही आलं, त्या आठवड्यात जर लवकरात लवकर जर त्याची चौकशी होऊन जर नाही पेपर आली तर आम्ही कलेक्टरकडे जाणार आहे. भारतीय जनता पार्टी कलेक्टरकडे जाणार आहे आणि त्याचा रिपोर्ट काय खरा त्याची चौकशी होऊन इथं पेपर आम्ही आणणार आहोत. त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी सर्व नगरसेवक आमचे इथं बसलेले सर्व नगरसेवक आम्ही सर्व जेवढे इथं बसले सर्वांना आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये घेऊन जाणार आहे आणि त्याची शहानिशाही करून इथं आणणार आहे पेपर. त्यामुळं गैरसमज लोकांना पसरवणे की काहीतरी मोठं झालेले काही झालेलं नाही. अहो पहिले 7 आणि 8 हजार रुपये पगार देत होते, आता किती BBC कंपनी देते 16,000 पगार देते. आणि आज काय देते? पुरुषांना काय पगार आहे? 12,000 होता, आज 21,000 पगार आहे. पहिलं का दिलं जात नव्हतं? ह्याच्याबद्दल का पत्रकार सगळ्यांनी मिळून आपण बोलत नाही? त्याच्यासाठी काय आंदोलन केले नाही आजपर्यंत कोणी? आज जर आम्ही कंपनीच्या विरोधात पण नाही, बाजूनी पण नाही. कंपनी जी जर चुकीचं असेल तर कंपनी ब्लॅकलिस्ट होईल किंवा ब्लॅकलिस्ट बनतात. कुठं ब्लॅकलिस्ट आहे? माझ्याकडे पेपर आहे, तुम्ही पण ऑनलाईन जाऊन बघू शकता. कंपनी ब्लॅकलिस्ट नाही आहे. ब्लॅकलिस्ट असते त्यांना टेंडरच भेटलं नसतं. एवढी साधी कल्पना, साधी माहिती समोरच्या लोकांना नाही. त्यामुळं ही कंपनी आमच्या लोकांना, स्थानिक लोकांना 341 जवळपास कामगार स्थानिक भरणार आहेत ते, आणि त्यांना चांगला पगार भेटणार आहे. जे गोरगरीब होते 7 आणि 8 हजार पगार भेटणार, त्यांना 16,000 पगार भेटणार आहे. त्यांच्या डोळ्याचा आनंद काय आहे? आणि ते गावातले लोक आहेत जे झाडूवाली बाई होत्या किंवा साफसफाई काम करणारे 8,000, ते पण वेळेवर पगार द्या. 2-2, 3-3 महिने पगार दिले जात नव्हते. आज ते त्यांच्याकडून मोठी रक्कम डिपॉझिट म्हणून घेतलेली आहे. याची माहिती सुद्धा आपण नगरपालिकेतून घ्यावं. आम्ही जे बोलतो त्याची काही चुका असतील तर तुम्ही माहिती घ्या. आम्ही बोलतो ते पेपर पाहून आम्ही माहिती देतोय. तुम्ही ठरवायचं ही कंपनी अशी आहे, ती कंपनी अशी आहे. तुम्ही ठरवणार कोण? कलेक्टरकडून येऊन दे ना पेपर. तोपर्यंत तुम्ही वाट बघू शकत नाही. येऊन दे की पेपर. जर चुकीचे असेल त्याचं टेंडर कॅन्सल होईल, सीओवर कारवाई होईल. पण तेवढी पण तुम्हाला वाट बघता येणार नाही का? एवढी तर वाट आपण सगळ्यांनी बघितली पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे की गावाला आपण वेटीस धरू नका. तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही वरती जावा, कलेक्टर ऑफिसला जा, नगरविकास खात्यात जावा आणि याचा पाठपुरावा. आणि तुम्हाला जर न्याय भेटत नसेल कोर्टात जावा. सगळे रस्ते आहेत ना. लोकशाहीप्रमाणे आपल्याला सगळ्यांना अधिकार आहेत. घटनेने दिले ते अधिकार आहेत, त्या अधिकाराचा वापर करा. हे आमचं सर्वांचं म्हणणं आहे. आणि पाणीपट्टी किती वाढली? 75 रुपये वर्षाला वाढलेली. 300 रुपये वाढली. 4 वर्षांनी 300 रुपये वाढली. आणि ते पण अध्यक्षांनी कल्पना दिली. असं कोणाची फार वाढ झालेली आहे असं पण आम्ही त्याच्या वाढ असेल तर त्याची पण आपण चौकशी करू. आम्ही सीओना भेटलो आणि सीओने आम्हाला पूर्ण माहिती दिली आणि त्या माहितीनंतर आम्हाला समाधान झालं. आणि आम्ही पण वाट बघतोय की कलेक्टरचं काय येतंय पत्र. ते जर चुकीचं टेंडर जर कॅन्सल झालं तर हे सगळे बोलतात ते बरोबर आहे. आणि ते जर टेंडर बरोबर आहे असं जर आलं तर मग काय होणार? त्यामुळं आपण सर्वांनी माझी विनंती आहे की नागरिकांना भूलथापा, खोटं असं बोलू नका. जे खरं आहे ते लोकांना आम्ही फक्त कोणावर आरोप करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आमची नाही आहे. ही पत्रकार परिषद ह्याच्यासाठी आहे की जनतेपर्यंत खरी बातमी जावी. हेच आमचा ह्या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे. आणि मला खात्री आहे पत्रकार सगळे जुने जाणकार आहेत की जनतेपर्यंत फक्त आमची बाजू, आम्ही कोणाच्या विरोधात नाही, आमचं काही म्हणणं नाही. आम्ही फक्त जे जनतेच्या समोर खरं जायला पाहिजे होतं ते आम्ही फक्त आज मांडलेलं आहे. बोला. मित्रांनो, गेले काही दिवस चक्री उपोषण असेल, बंदची हाक असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून निराळे मेसेज असतील, मी एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली. फिर्यादी आम्हीच, साक्षीदारही आमचेच, वकीलही आमचाच, न्यायाधीशही आम्हीच, फक्त आरोपी तुम्ही. अशा प्रकारचं आंदोलन किंवा अशा प्रकारच्या गोष्टी रुग्णालयामध्ये निदर्शनाला येतात.
म्हणजे विषय बाजूला राहिला, कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात टाकण्यासाठी जो आटापिटात चाललेला आहे तो चुकीचा आहे. टेंडर हा वस्तुतः हा नगर परिषदेचा व्यवस्थापनाचा तिथल्या अधिकाऱ्यांचा विषय आहे. ह्या विषयामध्ये जर कुणाला असं वाटत असेल की भारतीय जनता पार्टीची त्याचं समर्थन करायला का उतरली, तो तुम्हाला अधिकार आहे का, आम्ही त्याचं समर्थन करावं का, तर त्याचा एक इतिहास पण आपण लक्षात घेतला पाहिजे. गेली प्रशासक राजवट येण्याच्या आधीची 5 वर्ष होती. त्या 5 वर्षामध्ये आमच्या नगराध्यक्ष सुरेखाताई असतील, पुजारी साहेब असतील, आमच्या बृंदाताई होते आहेत, देवीदासजी कडू आहेत, मंदाताई सोनवणे आहेत, रचनाताई सिनकर आहेत, बाळासाहेब जाधव, विशाल पानाळीजी, खळदकर, राजाभाऊ खळदकर आणि आमच्या ललितजी सिसोदिया, या सर्वांनी मिळून 5 वर्षात जे काम केलं ते 5 वर्षात लोणावळ्याचं नाव संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर चमकलं. स्वच्छतेचं पारितोषिक या लोकांनी लोणावळ्याला मिळवून दिलं. लोणावळ्याचं नाव सगळीकडे दुमदुमलं. या ठिकाणी लोणावळ्याचा एक जो मान मर्यादा या लोकांनी वाढवला तो आपण लक्षात घ्यायला पाहिजे. 5 वर्षानंतरची दुर्दशा आपण पाहिली असेल, रस्त्यांची केवढी दुर्दशा होती. त्यावेळी या सुरेखाताई होत्या, हीच भारतीय जनता पार्टी होती रस्त्यांच्या विरोधात आंदोलन करायला पुढे आली की निकृष्ट रस्ते होत आहेत, याची प्रशासकांनी जाणून ठेवली पाहिजे आणि ते रस्ते दुरुस्त करायला पाहिजे. ज्या वेळेला निदर्शनं करायला लागतात, आंदोलन करायला लागतात, तेव्हा आम्ही पुढे होतो. पण स्वच्छतेचं, ही नगरी सुंदर असावी, ही नगरी स्वच्छ असावी, ही नगरी कायमपणे महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये 1 नंबरला असावी, हा ध्यास आमच्या नगराध्यक्षा आणि आमच्या भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे. आणि या ध्यासापोटीच आम्ही सगळं काम करतो. तुम्ही कोरोना काळात पाहिलं असेल, कोरोना काळामध्ये आमच्या पक्ष संघटनेचे त्यावेळेचे अध्यक्ष आहेत रामविलासजी खंडेलवाल आणि सुरेखाताई, पुजारीजी आणि सर्व नगरसेवक, ह्या सर्वांनी मिळून केलेलं काम, कोरोनाचा सर्वात कमी त्रास जर कुठल्या गावात झाला असेल तर लोणावळ्यामध्ये झालेला आहे. आपण कोरोनापासून लोणामुक्त ठेवण्याचं काम जे या लोकांनी केलं हे पण वाखाणण्यासारखं आहे. आज आम्ही सगळी मंडळी जी आहोत, हे आम्ही श्रद्धेय अटलजी, अडवाणीजी यांचा आदर्श ठेवून काम करणारी माणसं आहोत. आज आमचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी असतील किंवा आमचे महाराष्ट्र देवेंद्रजी असतील, हे जे काम करतात त्या कामाचा पाठपुरावा करून हा देश, हे राज्य कसं देशामध्ये 1 नंबरला देईल. आपला देश तर मोदीजींनी नेलाच आहे जगामध्ये पुढे. आपण सर्वांनी वाचलं असेल, आज 3 नंबरची आर्थिक महासत्ता आपण आहोत. मग हे होत असताना आम्ही त्यांची पाठराखण केली पाहिजे. आज लोणावळ्यामध्ये जे वातावरण दिसत होतं, जे मी आपले जे अधिकारी आहेत त्यांची मुलाखत ऐकली, जे काही मी वाचलं त्याच्यावरनं मी ह्या टेंडरचा जो प्रश्न पाहिला, त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या प्रशासकीय ज्या काही तरतुदी आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये कुठेही लूपहोल्स नाही. त्याच्यामध्ये कुणालाही तक्रार करायला वाव ठेवली नाही. प्रशासनाच्या पातळीवर जिथून जिथून त्यांना परवानगी आवश्यक होती, जिथून जिथून त्यांना कन्सेंट पाहिजे होता, तो सगळा त्यांनी घेतलेला. लोकप्रतिनिधीसुद्धा, मागवच्या लोकप्रतिनिधीसुद्धा हे टेंडर भरताना दिलेलं पत्र आपण वाचलं असेल. हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला तरी काही दोष दिसत नाही. ज्या पद्धतीने टेंडर दिलं गेलं त्या पद्धतीने हे टेंडर योग्य प्रकारे दिलं गेलं असं आम्हाला तरी वाटतं. आज 5 कोटीचा 12 कोटी झाला, हा जो प्रचार चाललेला आहे, जणू काय 7 कोटी या लोकांच्या घरी आले अशा पद्धतीने प्रचार चाललेला आहे. आम्हालाही वाटतं, सामान्य नागरिक म्हणून आम्हालाही वाटतं की ही अमाऊंट जास्त वाटते. माणसाला वाटतं अरे 5 कोटीचं एकदम 12 कोटी द्या. आमच्या पक्षानेही सांगितलं आहे की याची चौकशी करा. हे जर वाढीव टेंडर असेल तर याची चौकशी होऊन त्यातल्या गोष्टी शोधून काढल्या पाहिजेत, अशा प्रकारचं पत्र आपणही दिलेलं आहे. तर आम्ही काय असं म्हणत नाही की हे जे झालं त्या सगळ्यात ऑलवेल आहे, पण जर ते ऑलवेल असेल तर ते तसंच राहील. त्याच्यात चूक असेल तर दुरुस्त होईल. प्रशासनाच्या पातळीवर, सरकारच्या पातळीवर याच्यासाठी तक्रार करण्यासाठी मार्ग आहे. तुम्ही कलेक्टरकडे जा, तुम्ही नगरविकास खात्याकडे जा, आपण ह्या सगळ्या गोष्टी करून तक्रारी करू शकतो. जर चुकीचं झालं असेल तर चुकीचा माणूस किंवा ज्यांनी काय चुकीचं काम केलं सुद्धा घरी राहील. पण तो प्रशासकीय अधिकारी ज्याला ह्या राज्याने पाठवले, ज्याला या यंत्रणेने इथे काम करायला पाठवले, त्याला काम करायला मजा करणारे आपण कोण आहोत. तो येईल, चुकीचं काम केलं तर तुम्ही तक्रार करा, त्याला घरी पाठवतील.
चांगलं काम केलं तर शाबासकी द्यायचं की नाही ते तुम्ही ठरवा. पण आपण कुठल्या प्रकारचा मज्जाव करणं त्यासाठी बंद करणं. आपण कुणाला वेठीस धरतो? येऊन जाऊन व्यापारी की ज्याला बिचाराला धंद्याची काळजी असते, लोक वाईट पडा ठेव बाबा 2 तास बंद. आपण ह्यांना वेठीस धरतो, गोरगरीब जनतेला वेठीस धरतो. त्या बंदच्या काळामध्ये ज्यांना कोणाला कामाला जायचं असेल, काय रोजीरोटी असेल, त्या दिवशी त्याची बुडाली, पण कुणाला वेठीस धरतो? हा विचार आपण केला पाहिजे. केवळ माझ्या मनाला आलं, आम्हाला 4 लोकांना वाटलं म्हणून आंदोलन करायचं आणि गावाला वेठीस धरायचं हे चुकीचं आहे. या प्रश्नाची सोडून कायद्याच्या मार्गाने करा. चुकीचं असेल तर त्याला शिक्षा होईलच, चुकीचं असेल तर चीफ ऑफिसर घरी जाईलच. पण चुकीचा निर्णय देणं तुम्ही कोण आहात? तुम्ही त्याची तक्रार करा सर, त्याच्यावरती तुम्हाला जे काय म्हणायचं आहे ते योग्य मांडणार आणि मग त्याचा निर्णय येईल. आजही आपली पुजारीजींनी सांगितल्याप्रमाणे आपली जी न्यायपालिका जी यंत्रणा आहे तिच्यावरती आपला सर्वांचा विश्वास. आज आमचं महायुतीचं सरकार आहे इथे. या महायुतीच्या सरकारमधले मंत्री जे आहे हे मंत्री लोकाभिमुख मंत्री आहेत. आज आमचं भाजपचं सरकार असताना आमचे त्यावेळेचे तत्कालीन आमदार बाळा बेगडे यांनी लोणामध्ये इतका निधी आणलेला आहे, त्याच्यावरती किती विकास कामं इथे झाली. महायुतीचे सुद्धा आमचे आमदार आहेत, तेही त्यांच्या परीने काम करत आहेत. तर आमचं सरकारसुद्धा याच्यामध्ये लक्ष घालेल. पण तुम्हीच आरोप करायचा आणि तुम्हीच निकाल द्यायचा हे थांबलं पाहिजे. आणि ह्या ह्याच्यामध्ये म्हणल्याप्रमाणे जर इथल्या 300-350 लोकांना रोजगार मिळणार असेल, ते 300-350 लोकांचं 4 माणसाचं कुटुंब म्हणजे जवळजवळ 1500 माणसं झाली की 1500 जण जर सुखाने जगणार असतील, त्यांच्या रोजीरोटीची शाश्वती होणार असेल, त्यांच्या शिक्षणाची सोय होणार असेल, त्यांच्या आजारपणाची सोय होणार असेल, तर आपण त्याला अडकाठी घालणारे कोण? गोरगरिबांचा घास हिरवून घेणारे आपण कोण? माझ्या मनाला आलं म्हणून मी ते करीन. ही जी गोष्ट आहे ही चुकीची आहे. जनतेला वेठीला धरू नका. चुकीचं वाटत असेल त्याच्यासाठी जरूर लढा, पण त्या यंत्रणेकडे जाऊन लढा. तो न्याय मागा. तो न्याय तुमच्या बाजूने झाला तर सळगाव तुमच्या बाजूनेच असेल. पण जे काम चाललंय ते रोखू नका. आता BVG कंपनी जी आहे, या BVG कंपनीचं काय कुणी इथे दलाल नाही. पण जे आपण वाचतो, आपण प्रत्येकजण बहुतेक वर्तमानपत्र, TV माध्यम किंवा अनेक गोष्टी वाचत असतो. BVG कंपनी आज राष्ट्रीय स्तरावर काम करणारी कंपनी. अनेक मोठमोठ्या व्यवस्थापनांचं कामकाज त्यांच्याकडे आहे. त्या कामकाजामध्ये कुठेही असं आढळलं नाही आहे की त्यांनी चुकीचं काम केलं. हां, ते आढळलं तर त्यांचं काम जाईल. पण आज तरी परिस्थिती अशी आहे की त्यांचं रेप्युटेशन चांगलं आहे. मग त्यांना काम करू द्या ना. काम जर झालं नाही तर ह्यांच्याकडेच जायचं आहे की हे काम होतं हे करून घ्या. आणि मला सांगा सुरेखाताई, तर 7/12 तुम्हाला अवेलेबल असतात. सकाळी 6ला जा नाही तर रात्री 12ला जा. तुमच्या तक्रारीसाठी ते येतातच. जर कुठे कचऱ्याचा ढीग दिसला तर जा त्यांच्याकडे, येतील त्या तुमच्याबरोबर. पण कामाला अजून सुरुवातच नाही आणि आपण जर त्यात मोर्चा घालणार असू तर चुकीचं आहे. मुलगा अजून परीक्षेलाच बसला नाही आणि त्याला आपण नापास ठरवतोय, हे चुकीचं आहे. तर त्याला परीक्षेला बसू द्या, त्याला अभ्यास करू द्या. तो अभ्यास करतोय की नाही बघा, त्याच्याकडे लक्ष द्या. घंटागाडी येते की नाही, घंटागाडी काम करते की नाही, पोट्यांची निगराणी होते की नाही, गार्डन स्वच्छ ठेवली जातात की नाही, स्मशानभूमीमध्ये काम व्यवस्थित होतं की नाही, ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि ते जर कुठे तिथे सापडले तर त्यांना आरोपी तुम्ही करा. पण जे झालंच नाही आहे ते होणार आहे असं कोण वगैरे छाती बनवू नका. त्यामुळे जे चांगलं होतं आहे ते चांगलं होऊ द्या. जिथे आपल्याला चूक वाटते, जिथे आपल्याला असं वाटतंय की ओव्हर बजेट हे टेंडर गेलेलं आहे, तर त्याच्या बाबतीत ज्यांना रास्त तक्रार करायचे त्या तक्रारीचा त्यांनी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेकडे जाऊन त्याचा निकाल घ्यावा. आमच्या पक्षानेही पत्र दिले, त्याची चौकशी होईल. कलेक्टर त्याबाबत चौकशी करून आम्हाला कळवतील की योग्य आहे की अयोग्य आहे ते, आणि तेही आम्ही तुमच्यासमोर ठेवू. तेव्हा पत्रकार बंधूंना आणि इथे उपस्थित सर्वांनाच मला विनंती की जे आहे त्याच्यामध्ये मोर्चा घालून काहीतरी नेतृत्व द्यायचं आहे म्हणून गावाला विठीत धरू नका. गाव चांगलं होऊ द्या. जो ध्यास आमचा भारतीय जनता पार्टीचा गेली 5 वर्ष आमच्या या सगळ्या नगरसेवकांनी काम केलेलं जे आहे ते काम पुढच्या वर्षीपासून परत एकदा 2 वर्षातला मधला गॅप सुरू करायचं आहे. त्यासाठी आम्हाला तुमचा पाठिंबा पाहिजे. तुम्ही आमच्याबरोबर आहात आणि ह्या गावाच्या विकासासाठी तुम्ही आम्ही सगळे मिळून काम करूयात, एवढंच नम्र आवाहन. धन्यवाद. 13-14 तारखेला काहीतरी झालेला आहे. आम्ही पण त्याचा पाठपुरावा करत आहोत जेणेकरून
मध्ये पंतप्रधान मोदी येणार आहेत म्हणून त्या कलेक्टर त्या कामात होते. आम्ही पण एकदा दोनदा आम्ही जाऊन आलो कलेक्टर ऑफिसला, पण तिथं कलेक्टर ह्या कामात निवडणुकीच्या देखील कामात आहे. आता उद्या देखील आपल्याला माहिती आहे 4 तारखेचा कार्यक्रम आहे एकविरा देवीला, त्यामुळं त्यात थोडासा वेळ लागतोय. पण तरी देखील या आठवड्यात जर नाही आलं, आम्ही भारतीय जनता पार्टीचे 100 कार्यकर्ते जाऊन त्या कलेक्टर ऑफिसला आम्ही जाणार आणि लवकरात लवकर रिपोर्ट काय जो आहे रिपोर्ट तो इथं आणणार लोणावळा, आणि लोणावळ्याकरांना तो रिपोर्ट दाखवणार. जर चुकीचा रिपोर्ट असेल तर सीओ कारवाई होईल, कंपनीवर कारवाई होईल, पण तोपर्यंत वाट बघावी सगळ्यांनी अशी माझी विनंती आहे की अख्ख्या गावाला चुकीचा मेसेज कोणी देऊ नका. आणि चांगलं काम चाललेलं आहे, पुढं काय होणार आहे त्याचं कळलं तुम्हाला. पण आमचं भारतीय जनता पार्टीचं मत आहे की तुम्ही जरा थांबा, आठवडाभर रिपोर्ट येईल आणि त्या रिपोर्टवर जरा आला चुकीचा आला तर कारवाई होईल, आणि बरोबर असेल तर काय करायचं. जर उद्या कलेक्टरने तो रिपोर्ट टेंडर प्रोसिजर बरोबर झालेली आहे तर काय करायचं, मग या सगळ्या गोष्टीचं काय करायचं हा पण एक प्रश्न आहे. त्यामुळं पुन्हा माझी विनंती आहे की आपल्याला जो न्याय मागायचा आहे तो कलेक्टरकडे जाऊया, आपण नगरविकास खात्यात जाऊया, ज्यांची हायर ऑथॉरिटी आहे, सीओपेक्षा मोठी ऑथॉरिटी आहे. तुम्ही येऊन जाऊन सीओकडेच जाताय, आरोपी सीओ, आणि जाता पण कुठं सीओकडेच. वरती जावा कलेक्टर, जे आरोप तुम्ही म्हणता सीओने चूक केली, मग जायचं कोणाकडं, सीओकडेच. अरे वरती जावा, तिथून न्याय मिळवा. आणि आम्ही या आठवड्यात आम्ही बोललोय तुम्हाला, पुन्हा सांगतोय की आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये जाणार या आठवड्याभरात, आणि तिथून लवकरात लवकर कसं त्याचे रिपोर्ट आहे त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करते. ताई सतत बोलत होते याचा की एक व्यक्ती आपण नाव घेत नाहीये, कोण एक व्यक्ती, वेळ येईल तेव्हा मी नाव घेईन. आज मी फक्त आम्ही नॉर्मली मीटिंग आयोजित केली, प्रेस कॉन्फरन्स, पण ज्या दिवशी वेळ येणार आहे त्या दिवशी तुम्हाला नाव पण कळून जाईल. हे जे संपूर्ण प्रकरण आहे, या संपूर्ण प्रकरणावरती गेल्या काही दिवसापासून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे, आरोपच होत आहे. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये जे काही आहे त्याच्यामध्ये तुम्ही आज पत्रकार परिषद घेऊन त्याचं जे वस्तुनिष्ठ जे परीक्षण आहे ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तरी देखील जो एक मुख्य प्रश्न आहे तो हा की या संपूर्ण याच्यामध्ये तुमच्यावरती खूप मोठे आरोप झालेले आहेत की भ्रष्टाचारामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी आहात, किंवा मागाशी आपल्याच तोंडातून शब्द आला की म्हणजे थोडक्यात दलाल म्हणून देखील उल्लेख केला गेला, आपण त्याचं उत्तर मागाशी सांगितलेलं आहे. परंतु तरीसुद्धा तुम्ही काय सांगाल, हे जे काही सगळं चाललेलं आहे ते कशामधून चाललेलं आहे? हे फक्त वैयक्तिक कारणासाठी चाललेलं आहे, हे काय जनतेच्या ह्याच्यातून चाललेलं नाहीये. प्रत्येकाचा वैयक्तिक स्वार्थ आहे, वैयक्तिक इगो आहे, त्याच्यामुळे हे चाललेलं आहे. कारण माझ्या माहितीनुसार जे बोललं जातं, आणि भ्रष्टाचार आम्ही 5 वर्ष नगरपालिकेत कामकाज केलं, आपण सगळे त्याचे साक्षीदार आहात. तुम्ही पत्रकारांनी वेळोवेळी आमच्यावर चांगल्या बातम्या दिल्या, चुकलं तिथेही बातम्या दिलेल्या आहेत. आम्ही म्हणत नाही चांगल्याच बातम्या द्याव्या, वाईट पण बातम्या आल्या पाहिजे, जेणेकरून आपली चूक आपल्याला कळली पाहिजे. हे देखील तुम्ही काम पत्रकारांनी केलेले आहे. परंतु आम्ही कुठलाही गोष्ट असेल तर त्याचा ठराव व्हायचा, DS व्हायचं, त्यानंतर सगळे टेंडर निघायचं. आणि जेवढं 5 वर्षात आम्हाला करता आलं, 5 वर्ष आम्ही कुठली अशी की डायरेक्ट उचलून त्याला दिलं का आम्ही कोणाला असं टेंडर का? त्यात भ्रष्टाचार आम्ही काय केला? भ्रष्टाचार म्हणजे काय नक्की हा तर शब्द आम्हाला कळला पाहिजे ना. भ्रष्टाचार कशात केला की बाबा आम्ही एक टेंडर दिलं, तिथं कामच झालं नाही, ते पैसे आमच्याकडे आले परस्पर, असं आहे का काय? आज जागेवर रस्ते झाले, पाण्याची स्कीम झाली 32 कोटीची. आज फडणवीस साहेबांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला आम्ही पात्र झाल्यामुळेच आम्हाला 125 कोटी दिले ना. एवढ्या वर्षात कधी 125 कोटी आले होते का लोणावळा नगरपालिकेला? अनेक नगराध्यक्ष होऊन गेले, आले होते का? परंतु ह्या 5 वर्षामध्ये जो विकास झाला, आणि तो काही मी एकटी नाही, मी सर्व लोणावळेकरांना बरोबर घेऊन केलेला आहे. स्वच्छ भारत मध्ये संपूर्ण लोणावळ्याची जनता माझ्याबरोबर होती. फक्त सुरेखा जाधव किंवा आमची टीम नव्हती नगरसेवकांची, तर लोकांनी साथ दिल्यामुळे आपल्याला 5 वेळा नंबर मिळाला. त्यात आरोप केले गेले पैसे देऊन घेतला असेल. आज सचिन पवार सारखी व्यक्ती आहे की ज्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलं. सकाळपासून
ते रात्री 12-1 वाजेपर्यंत माझा भोंगा तुम्ही पाहिला गाडीवरचा. पोलिसांच्या गाडीला कोण घाबरत नव्हतं, पण माझी गाडी आली की लोक कचरा टाकायला येत नव्हते. आणि तशा पद्धतीने आम्ही काम केल्यामुळे आमची जबाबदारी आम्हाला वाटतं की परत लोणावळा पूर्वीसारखा व्हावा. जे कॉन्ट्रॅक्ट दिलं त्या कॉन्ट्रॅक्टदारालाही आम्ही सांगितलं की आम्ही स्वच्छतेसाठी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलेले, तुमचे कामगार वेळोवेळी आम्हाला दिसले पाहिजे. आम्ही रात्रीच्याही झाडूवाले लावल्या होत्या, कचरा भरायला ट्रॉल्या होत्या. म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येक माणसाची आम्हाला तक्रार आली नाही पाहिजे. तक्रार आली तर आम्ही उद्या उतरणार, पण जोपर्यंत तक्रार येत नाही त्याचं काम व्यवस्थित आहे. कारण त्याला पहिले आपण संधी देऊ, त्याला येऊ द्या, त्याच्या गाड्या येऊ द्या, त्याची माणसं येऊ द्या. आणि माणसं तर आपण दिलेली लोणावळ्यातली. त्यांना परवा सांगितलं यांच्या गाड्या थांबवा, यांना येऊन देऊ नका. ही भाषा, ही पद्धत असते का? आज टेंडर मिळालं नाही म्हणून एवढं खटाटोप कशाला? मॅडम, खरं तर आपल्यावरती अजून एक आरोप होत आहे. आपल्यावरती म्हणण्यापेक्षा हा आरोप मुख्याधिकाऱ्यांवरती आहे. आरोप असा होतोय, चर्चा अशी आहे की मुख्याधिकारी हे केवळ 1 किंवा 2 जणांचं ऐकूनच सर्व निर्णय घेत आहे, असा एक आरोप होत आहे. आणि सर्वांना माहिती आहे, जेव्हा एकाने 2 त्यावेळेस साहजिकच उंगली दर्शन हे तुमच्याकडे होतंय. तर आपण काय सांगाल याच्याबद्दल? बघा, जो तिथं काम करतो त्याच्यावरच आरोप होतात, जो घरात बसतो त्याच्यावर आरोप होत नाही. कारण यातले किती लोक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लोकांची येतात नगरपालिकेत, किती लोक आले. आम्ही तिथे बसतो कारण आमच्याकडे नागरिक येतात, लोक आमच्याकडे येतात. जो लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातो त्याला तिथं जावंच लागतं सीओच्या दालनात. असं म्हणून चालतं का की सीओ साहेब मी इथं बसले या इकडं? आता काही लोकांवर आरोप होतात, दिवस एटीपी मध्ये, दिवस एटीपीच्या लोकांना घेऊन 2 व्हीलरवर फिरतात. सगळ्यांवर, हे काय आमच्यावर आहे का? सगळ्यांवर आरोप आहे. मी तर कधी एटीपीचं तोंड बघायला गेले नाही. नगराध्यक्ष होते तेव्हाही गेले नाही ना. कुठल्या म्हणजे जो कोणी असेल, बिल्डर असेल, आर्किटेक्ट असेल, एकाने सांगावं की माझी फाईल यांनी मागून घेतली किंवा ठेवून घेतली. मी 5 वर्ष बरंच काय करू शकले असते, पण 5 वर्षात आम्ही सर्व पारदर्शी कारभार केला. सगळ्यांना सांगून केला, सगळ्यांना बरोबर घेऊन केला. आम्ही काय असं लपून छपून काय नाही. जे काय असेल टेंडर खुलं ठेवलं होतं, ऑनलाईन होतं. कुणी पण या भरा, ज्याला काम मिळेल त्याचं स्वागत. एखादा नाराज असेल, बाबा तुला किती काम भेटली, याला ऍडजस्ट करता येईल का तुला, कर त्याला. असे आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आम्ही असं नाही म्हटलं ए तू भरू नको रे, तुझा काय संबंध आहे, तुम्हाला भेट. असं झालं का कधी? भ्रष्टाचार कधी होतो की माझ्या जवळच्या व्यक्तीला मी तूच भर टेंडर, तुलाच भेटलं पाहिजे असं केलं का? आम्ही कुठल्या ठेकेदाराला बोलून घेतलं का? कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतलं का कधी? आम्ही आजपर्यंत कुठला ठेकेदार, कुठला कॉन्ट्रॅक्टर कुणालाही बोलून घेतलं नाही. आता सेफच्या बाबतीत पण आरोप होत होते की सेफला बोले यांचा पाठिंबा आहे. आता सगळे सेफच्या बाजून झाले, म्हणजे आता काम चांगलं आहे का? दुसरी गोष्ट की त्याला काम दिलेलं आहे. आता कुणीतरी बोललं एक जण की इथून उचलतात कचऱ्याचा ढीग तिथं झालाय, ढीग साचलाय. त्याचं कामच आहे फक्त कचरा उचलायचं, बायोमायनिंगचं त्याच्याकडे नाहीये. ज्यांच्याकडे बायोमायनिंगचं काम आहे तो का करत नाही त्याला विचारा. ढीग का साठला? बायोमायनिंगचं काम ज्यांनी घेतलंय त्यांनी बायोमायनिंग करायला नको. ज्याला जे टेंडर दिलेलं आहे त्या टेंडरच तो काम करतोय ना व्यक्ती. त्याला काय बघा, बिल्डिंगची आता हे DSR रेट प्रमाणे टेंडरची रक्कम वाढली, पण त्यात पहिलं कसं होतं, सगळं वेगळं होतं. आता आपण जेवढ्या इमारती नगरपालिकेच्या आहेत त्या देखील साफसफाईला दिलेले आहे. पुतळ्यांचं स्वच्छता, नंतर फाउंटनची मेंटेनन्स, हे सगळं त्यात आल्यामुळे त्याची रक्कम. आणि आता नवीन DSR रेट आहे. हा 8 वर्षापूर्वीचा DSR रेट होता. त्याच्यामुळे रक्कम ही बदलत असते ना सारखी. रक्कम काय मी किंवा CO किंवा कुणी ठरवत नाही. त्याच्यामुळे आरोप हे होत राहतात. आणि आरोप जरी झाले, आता मोदींना कोणी सोडलं नाही एवढं चांगलं काम करून, सोडलं का? त्यांच्यासारखा प्रधानमंत्री नाही. कालच्या आंदोलनामध्ये पण आणि मागच्या वेळेसच्या आंदोलनामध्ये पण काही भाजपचे लोक होते, पण आपण आणि आता भाजप या ठिकाणी पत्रकार परिषद घेते, म्हणजे संगनमत दिसत नाही काही भाजपमध्येच. काही लोक गेली, त्यांना वाटलं नागरिक म्हणून गेले असतील, पण पार्टी जागेवर आहे ना. बघा, आमची सगळ्यात मोठी पार्टी राष्ट्रीय पक्ष नाही. अध्यक्षच नाही होते, ते बोलले पण बरंचसं काही मीटिंग मध्ये. ते बोलल्याच्या नंतर CO कडे आमची मीटिंग झाली. सीओनी त्यांचं समाधान केलं
आम्ही सगळे मिळून तिथं गेलो की बाबा असं आहे, अध्यक्षांनी तुमची तकलीफ ऐकली असेल की बाबा तुम्ही उत्तर दिलं समाधानकारक आहे, पण तरी तुमचा रिपोर्ट येऊ द्या, बरोबर की नाही. त्याच्यामुळे जे गेले असतील तर गेले असतील, एक जागरूक नागरिक त्यांना वाटलं असेल की जावं, परंतु आम्ही जबाबदारी ना. मी 5 वर्ष भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्ष आहे. 20-25 दिवस झाले आता या त्याच्या कॉन्टॅक्टला. त्याची 350 माणसांची लिस्ट कधी तुम्ही बघितली का? कधी पुढे येईल. आता अजून किती दिवस देणार तुम्ही? म्हणाले 10-15 दिवस देऊ, आता 25 दिवस झाले. बरं, अजूनही भांगरवाडीमध्ये किंवा इतर ठिकाणी झाडूवाली ती म्युन्सिपाल्टीचीच झाडूवाली आहे. गटार साफ करणाराही म्युन्सिपाल्टीचाच दिसतोय. अजूनही गाड्या म्युन्सिपाल्टीच्याच दिसत आहेत. याचं काही तिथं दिसतच नाहीये. फक्त 2 माणसं गाडीवरती येतात, ती कोणती असतील ते आम्हाला माहिती आहे, की त्याच्या 350 मधली का आधीची. पण 350 माणसाचा तो जो म्हणतोय एवढं आहेत का त्याच्याकडे? 350 माणसं याच्याबद्दल तुम्ही काही बघितलं का? माणसं आता आम्ही त्याला आम्ही नाही देणार. आता ते सीओ ठरवतील ना वेळ किती द्यायचा. आमची जबाबदारी का? हे बघा, आम्ही हुद्द्यावर आहे का? आम्ही पदावर आहे का? सध्या आम्ही बाहेर आहे तुमच्यासारखे. आम्ही सर्वसामान्य. ते बघणार कोण आहे? मुख्याधिकारी. त्यांना वेळ तर द्या बघायला. त्यांना बसवलंय सक्तीच्या रजेवर. तो जेवढ्या माणसांचा पैसा म्हणून जो म्हणतोय ती 350 माणसं तरी पोटापाठ. हा प्रश्न तुम्ही शिवला विचारा. अध्यक्ष तिथे दिसत नाही. अध्यक्ष बाहेर गेले असतील, कुठं आले नाही. पण पार्टी म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे ज्येष्ठ अध्यक्ष म्हणजे फक्त पार्टी नाही, पार्टी भरपूर. आता एवढे लोक आहेत ते काय पार्टी नाही का? आज सगळे कार्यकर्ते इथे 4 पार्टी म्हणून जेवढे नव्हते त्याच्यापेक्षा जास्ती तर लोक आहेत. पार्टीचे लोक इथे एवढे तर आम्ही 4 पार्टी म्हणून लोक नाहीत. एक महत्वाचा प्रश्न असा आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये आपले सन्माननीय आमदारांचं एक पत्र समाज माध्यमांवरती व्हायरल झालं, ज्याच्यामध्ये असं दिसत होतं की आमदार साहेबांनी या संबंधातलं फेब्रुवारीमध्ये पत्र दिलं होतं की हे जे सगळे टेंडर आहे ते एक करून त्याचं एकच टेंडर एका सक्षम ठेकेदाराला द्यावं. आणि ते पत्र सगळीकडे व्हायरल झालं. आणि साहजिकच ते पत्र कुणी व्हायरल केलं हा प्रश्न उपस्थित झाला. आणि अनेकांकडं बोट त्यावरती उचलली गेली. आपण काय सांगाल याच्याबद्दल? ते पत्र सगळ्यांकडे होतं गेल्यापासून. जेव्हा ते पत्र आलं, मेल झालं, तर ते सार्वजनिक पत्र होतं, ते सगळ्यांकडे होतं. आणि आमदारांनी आढावा बैठक घेतली तेव्हाच त्यांना सांगितलं होतं की तळेगाव सारखं एकत्र टेंडर काढा. तेव्हा त्यांनी ते एकत्र टेंडर काढलं. त्यांना काय आम्ही सांगायला गेलो? कारण हे बघा, आम्हाला कुठलाही अधिकार नाही सध्या. आम्ही त्या काउन्सिलमध्ये नाहीये. ठराव करायचे अधिकार कोणाला आहे? मुख्याधिकाऱ्यांना आहे, त्यांच्या टीमला आहे. त्याच्यामुळे ते त्यांनी केलं. समजा त्यांना सांगितलं की बाबा हे सर्व टेंडर एकत्र काढा, तर एकत्र टेंडर काढलं गेलं. एक प्रश्न असा आहे की पाणीपट्टी 30% वाढलेली आहे आणि ती जी दरवाढ आहे ती मागे घ्यावी असा एक मुद्दा आहे. आता पाणीपट्टी वाढलेली आहे तर दरवाढ आपण ती मागे घेता येऊ शकते का? नाही येऊ शकत. एकदा दरवाढ झाली ती शासनाच्या नियमानुसार झालेली, ती आपल्या कुणाच्याही मनाने झालेली नाहीये. त्याच्यामुळे ही दरवाढ मागे घेऊ शकत नाही आपण. आज तळेगावला पण सांगितलं होतं घरपट्टी भरू नका, पाणीपट्टी, पण ते 2% वाढत जातात. आता आमच्याकडे लोक येतात, आमची 6 महिने पैसे नाही भरले, आम्ही त्यांना सांगतो लगेच भरा. कारण मी स्वतः 4 महिने नव्हते भरले, मला 2% ते पैसे भरावे लागले. मला कुणी नगराध्यक्ष म्हणून माफ नाही केले, कारण जो नियम तो नियम आहे. आणि परवा जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अजितदादा होते, त्यांच्या समोर पुन्हा शिक्कामोर्तब झाले. त्याचे मिनिट्स काढा साहेब तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटेल. अजितदादांनी सांगितलं पाणीपट्टी कमी करता येणार नाही. अजून एक विषय होता. 19 तारखेला जेव्हा आंदोलनाला या सुरुवात झाली, 19 तारखेला जेव्हा आंदोलकांनी नगर परिषदेकडे खरं तर परवानगी मागितली होती मंडपाची, मात्र नगर परिषदेने ती परवानगी नाकारली. आणि त्यानंतर जेव्हा आंदोलक नगर परिषदेमध्ये जात होते तेव्हा दरवाजे बंद ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर हे आंदोलन चिडलं. ते आमचं काम नाही, कारण ते परवानगी द्यायची, सगळ्या परवानग्या कोण देतं? मुख्याधिकारी. त्याच्यामुळे त्यांनी का नाकारली हे त्यांनाच विचारलं पाहिजे, तो त्यांचा प्रश्न आहे. आणि राहिला प्रश्न की गेट लावलं, तर नेहमी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचंही गेट लावलेलंच असतं. त्यांना कोणी काही जेरबंद केलं का? आणि पुतळ्यांची विटंबना होऊ नये. आता मागे पाहिलं, आपलाच एक कार्यकर्ता दीपक कांबळे समोर होता आणि एक दारू पिऊन माणूस त्या महाराजांच्या पुतळ्यावर जाऊन बसला होता. तेव्हापासून सगळे दरवाजे लावले जातात, कारण का? पुतळ्यांची विटंबना होऊ नये म्हणून ते दरवाजे कुणी जाणीवपूर्वक केलं नाही.
हा उद्गार काढले, काही तुम्हाला बोललं तर जातीवाचक शब्द एखादा उच्चारला तर अॅट्रॉसिटी आहे. नुसती कडी लावली, जेरबंद केलं, अॅट्रॉसिटी. तुम्हाला काय वाटतं मग ते बरोबर आहे का नाही? चुकीचं आहे. अहो कशाला लावली पाहिजे? अशा अॅट्रॉसिटी लावले तर बघायला नको. मग उद्या एखाद्याला मी म्हणाल डिपार्टमेंटला यांनी माझ्याकडून पैसे घेतलेले, खंडणी मागतो, मग त्याच्यावर लगेच खंडणीचा गुन्हा दाखल करायचा का डिपार्टमेंटनी पण? त्याच्यामुळं ह्याची पण शहानिशा होऊ द्या अॅट्रॉसिटीची. अध्यक्ष महोदया, आता कुमठेकर साहेबांचा प्रश्न उपस्थित केला की कचऱ्याचा विषय आहे किंवा आता काही ठिकाणी फोटो व्हायरल झाले, या ठिकाणी कचरा आहे, त्यांना सेट व्हायला वेळ लागतोय निवीजीला, बरोबर आहे? तर आपण एक वरिष्ठ या नात्यानं किंवा एक प्रकारे माझी नगराध्यक्ष किंवा या नात्यानं आपण वरिष्ठ काही सीओकडे हा प्रयत्न करणार आहात का की फॉलो की केव्हा तुमचं सेट होत आहे? आम्ही सांगणार ना सीओना की टेंडर दिलंय, त्याच्याकडून काम करून घ्यायची जबाबदारी तुमची आहे, तुमच्या टीमची. कारण काम हे व्हायला पाहिजे. आपण पैसे काय उगत देत नाही कोणाला. का कुणी तो विवीजीवाला पण नगरपालिकेचं काय जावई नाहीये उगाच त्याला सांभाळत बसायला आम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला स्वच्छता पाहिजे, साफसफाई पाहिजे. आणि जिथं नसेल तिथं. पण काही लोक काय करतात हे, आता हे एक जण मला एकाने टाकलं की कचरा नसताना मुद्दाम रस्त्यात पिशवी टाकली, त्याचे फोटो व्हायरल करतात. ते काही जण जे लाईटचं टेंडर आहे तर ते रात्रीचे फ्यूज चोरून नेतात. आता हा प्रकार लई लोकांनी मला तुंगरलीच्या काही लोकांनी अहो जरा आवरा आवरा म्हटलं, कुणाला आवरा? तर बोलले अहो ते फ्यूज कोण चोरतय? तर तुमच्या लक्षात आलं असेल सगळ्यांच्या, याला करणार काय? याला करणार काय? आता काही लोक काही कर्मचाऱ्यांना म्हणतात 2000 देतो, तू कामावर जाऊ नको. अहो तू एकदाच 2000 देशील बाळा, पण पुढे त्याचं पुढच्या महिन्याचं काय? 2000 एक 2 दिवस तरी जातील का? बीबीजी नगरपालिकेचा जावई नाही असं आपण म्हटलं, पण त्याच बीबीजीला टेंडर देण्यासाठी L1 L2 ला नाकारून L3 ला संधी दिली गेली. ते देत असताना टेंडर मध्ये गुणात्मक रचना वेगळ्या पद्धतीने केली गेली, जी याच्या आधी कधी केली गेली नव्हती. म्हणजे ठराविक विशेष ठेकेदाराला काम हे मिळायला पाहिजे. याच्यासाठी प्रशासनाकडे ही सगळी उलथापालथ झाली. त्याची चौकशी होईल ना आता, तुम्ही वाट बघा. आम्ही तेच बोललो चौकशी त्यासाठी आम्हाला पण ते कळलं नाही. कारण बघा आपल्याला, तुम्हाला मी पहिलंच बोलले, यातलं नॉलेज काय आम्हाला नाहीये. कारण हे सरकारी अधिकारी आहे, कर्मचारी आहे, एक्झाम देऊन इथं बसलेले आहेत. ते आपल्याकडे काय कुठली डिग्री नाहीये, त्याच्यामुळे चौकशी करायला हा आपल्या निदर्शनास आला. आपण दिलं पत्र किंवा ह्याची चौकशी होऊन आम्हाला नक्की सांगावं कसं काय दिलं गेलं. कारण आम्हाला पण शंका आहे ना की बाबा हे दिलं कसं काय. काही नॉर्म्स होते, ते म्हटले काय असं. आम्हाला त्या दिवशी गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं त्या अटी शर्ती काय, त्यात तो बसला तेव्हा त्याला दिलं गेलं. आणि आमचं काही टेंडर नसलं, आमचं त्याच्यावर वादच नाही. पण एवढंच आहे की लोणावळा शहर बकाल होऊ नये, चांगल्या व्यक्तीला टेंडर द्यावं आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळावा. आमचा त्याच्या पुढचा एवढाच उद्देश आहे. बरोबर आहे. जे काही बीबीजीच्या गाड्या लोणामध्ये सध्या फिरतात कचऱ्याच्या, त्या गाड्यांचं जर आपण लांबी रुंदी पाहिली तर साधारण एका सोसायटीमध्ये सुद्धा एक कचऱ्याची गाडी भरली जाते. म्हणजे जो कचरा पूर्वीची जी गाडी 10 सोसायट्यांची मिळून भरत होती, आज त्या 10 सोसायट्यांमध्ये जाण्यासाठी त्यांना 10 टिपा मारावं लागतं. सकाळी 8 वाजता येणारी गाडी दुपारी 2 वाजता येते त्या ठिकाणी. पण बीबीजी एवढी मोठी कंपनी आपण म्हणतोय, पण बीबीजीकडे या सगळ्या सुविधा नाही आहेत का? हे पत्र आपण देणार आहे मुख्याधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या गाड्यांमध्ये सुधारणा करा. गाड्या रोजच्या रोज आल्या पाहिजे, सकाळी आली पाहिजे, रात्री आली पाहिजे, बाजारात फिरली पाहिजे. आणि आपल्या तर देतोच आपण, आपल्या काय पुजायला थोडी ठेवल्या, आपल्याही गाड्या त्यांना द्यायच्या आणि त्यांच्याही गाड्या. कारण आपल्याला जे शासनाने दिलेल्या गाड्या आहेत त्या आता मध्ये आपल्या ठेवून दिल्या होत्या, त्याच्यामुळे आपल्या गाड्या ठेवून चालत नाही, त्याही वापरायला द्यायला लागतात आणि त्याचं भाडं नगरपालिकेला मिळतं. बरं त्यांना ज्या लागतात त्या गाड्या त्या हळूहळू ते पण आणतील. त्यांना परवा पण आम्ही बोललो तुम्ही मोठ्या ट्रॉल्या आणा, कारण बरेच लोक आता पावसात झाडं पडलेली असतात, झाडं उचलायला लागतात, तर त्या देखील तुम्ही सुविधा द्या लोकांना. आमचा एकच उद्देश आहे की कुणाचाही फोन आला नाही पाहिजे, रस्त्यावर जी साफसफाई व्हायला पाहिजे ती आम्हाला दिसली पाहिजे. आता त्याला 8-10 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, त्याला 2 महिने तर देऊ आपण. कमीत कमी त्याला संधी तर दिली पाहिजे. जर मी म्हणलं नाही नाही लगेच झालं पाहिजे, आता तो नवीन, आता जसा पहिला कॉन्ट्रॅक्टर होता त्याला आम्ही 6 महिने वेळ दिला होता की नाही बाबा तू ट्रॉल्या आण, गाड्या आण. आमच्याही गाड्या, आम्ही नवीन गाड्या घेतल्या, बाळा वेगळेच्या फंडातून गाड्या आल्या, त्याही गाड्या त्याला आपण दिल्या होत्या. त्याच्यामुळे थोडा वेळ जातो, त्याला वेळ देऊ. हा, जेव्हा वेळ देऊन पण तो काम करत नसेल तर त्याच्यावर ऍक्शन घ्यायला लागणार. आणि ते ऍक्शन घेताना आपण आपलं पत्र देणार भारतीय जनता पार्टीचं की आमच्या मनासारखं शहरामध्ये काम होत नाही.
आपण कशाला आणलंय, लोक का वाढवली, झाडूवाल्या दिसल्या. तर ज्या भागात झाडूवाल्याच जात नव्हत्या, उदाहरणार्थ निशिगंध सोसायटी, भांगरवाडी, हुडकोच्या आतमध्ये, नंतर हनुमान टेकडी, नंतर गोल्ड व्हॅलीचे नवीन रस्ते आले, तर त्या ठिकाणी आमचं म्हणणं झाडूवाली गेली पाहिजे. कारण आपल्या शहरामध्ये पर्यटक येत असतात आणि आपल्याला नंबर मिळालेला आहे. उद्या लोकांनी आम्हालाही नाव ठेवले नाही पाहिजे की यांना नंबर कसा मिळाला. आणि हे कधी आम्ही उतरल्याच्या नंतर हे काम कुणाचं आहे, अधिकारी कर्मचारी प्रशासन त्यांचं आहे, त्यांनी जबाबदारीने पाहिलं पाहिजे. आणि आता जे तुम्ही प्रश्न केला तो चीफ ऑफिसर करतील ना, कारण त्यांनाही आपल्याला संधी दिली पाहिजे. नवीनच आलेली आहे संस्था, तर ते काम करून घेतील. पण काम करायच्याच आधी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं, ते कधी लक्ष द्यायला येणार पर्यंत. नंबर काढला आणि तुम्ही खरंच चांगलं काम करून 100 लोकांमध्ये हे काम स्वच्छ लोणावळा केलं. मात्र आता 300 लोकांची गरज काय पडते. आता लोक रिटायर होत चालली. नगरपालिकेत कामगार जे सफाई कामगार आहे, गटारवाले, आता किती रेकॉर्ड बघा ना जाऊन, दर महिन्याला 2-4 रिटायर होत चाललेले. त्याच्यामुळे अशी वस्तुस्थिती. बरं, जे वारसा हक्काचे 21 लोक ते बाहेर आहेत, त्यांना घेतलं तर तेवढाच हातभार लागल, तेवढेच कामगार कमी होतील. परंतु अजूनपर्यंत आम्ही पुण्याला गेलो, डायरेक्टर ऑफिसला गेलो. परवा अजितदादा पवारांकडे आमदारांनी मीटिंग लावली होती, आढावा बैठक. त्या मीटिंग मध्ये तो प्रस्ताव सादर केला. त्यांनी लगेच डायरेक्टर ऑफिसला आदेश केला की हे काम त्वरित करा. जर ती 21-22 मुलं आली तर ते होईल. आज त्या मुलांसाठी आम्ही गेले 8 ते 9 वर्ष कुमटेकर साहेब झगडतोय. आम्ही सारखं जातोय कलेक्टर ऑफिसला, प्रांत ऑफिसला, त्यांची फाईल पुढेपर्यंत. आताशी त्यांची फाईल डायरेक्टर ऑफिसला गेली. हे करावं लागतं, यांच्यासाठी करायचं असतं. कारण का ते आपले लोणावळेकर आहे. आज त्यांचं वय जर निघून गेलं, 35-40 वर गेले, तर ही मुलं घरात बसतील. त्यांच्यासाठी गाव बंद केलं ना, तो आनंद वेगळा असतो. तर एक अजून असं म्हणणं येते की आता 12 कोटी आता ठरलेत 1 वर्षाला, पण दर वर्षाला काहीतरी अजून टक्के वाढणार आहेत, 10% का काय असेल दर वर्षी. ते काय माहिती नाही, तर माहिती घेऊन आपण प्रशासकीय बाब आहे, बरोबर आहे. प्रशासन दिलेलं आहे तुम्ही हाताळलेले प्रशासन बाबी. आता तुम्ही असं म्हणू नका की प्रशासन बाब चौकशी होईल, चौकशी होईल असं नका. चौकशी ऐका ना, चौकशी व्हायला पाहिजे ना. आता आपण काय बोललो, तुम्ही काय करणार आहात का, प्रत्येक वार्ड आहे 3 जणांचा आपला ग्रुप उभं करणार आहात का, की लक्ष ठेवा. चौकशी येऊन करून आपण लक्ष ठेवलं. प्रत्येक आपण पण एक नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून आपण पण प्रेझेंट घेऊ. कारण आपण सगळेजण तुमच्याबरोबर आम्ही 5 वर्ष केले, सगळेजण होते, यश आलेले आपल्याला. आता तुम्ही नाहीयेत आणि तिथं अपयश येणं हेही बरोबर नाही, त्यामुळे आम्ही मदतीला येऊ. आणि आम्हाला एवढी तळमळ आहे की आम्ही जे दिवस रात्र काम केलं, तर लोणावळ्याची अशी परिस्थिती येऊ नये आणि त्याचा उकीरडा होऊ नये. आज एक कचरा कुंडी आम्हाला काढताना किती त्रास झाला हे आम्हाला माहितीये. दिवस रात्र रांगोळ्या घाल, तिथं पूजा कर, आरती कर, जेणेकरून लोक कचरा टाकू नये म्हणून. आज आम्ही खूप केलंय. आणि हे सगळ्या लोणावळेकरांनी, हे काय मी सांगायची गरज आहे का तुम्हाला, मला कुणालाही सांगायची गरज नाही. कारण सगळ्या लोणावळेकरांनी पाहिलेले, जवळून पाहिलेले. जेव्हा जो काम करतो त्याला बोलायचा अधिकार असतो. आज डस्टबिन वाटप कर, प्रत्येक एरिया, स्लम एरियामध्ये जाऊन आम्ही कामं केली. हो, आज रात्रीचे पण लोक डस्टबिन मध्ये कचरा टाकायची, आम्ही गाडीत जाऊन त्यांना पकडायचो, लोकांना सवय लावायचो की बाबा ह्या टाकू नका, पर्यटक येतात त्याच्यासाठी आपण लावलेले आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही रस्त्यावर उतरून केल्या. फक्त उपोषण, आंदोलन, असं शोषण नाही करायची. पहिलं काम करा, रस्त्यावर उतरा. पण आमच्या भांगरवाडीची शाळा 5 नंबर अजूनही ते काढण्यात मी त्यांना 10 दिवसापूर्वी सांगून आलो बोरकरांच्या इथं. अजून काय ते साफसफाई झाली नाही. आता इकडे माणसं आल्यानंतर साफ करणार आहेत, अजून काय सांगून त्यांना पण त्याचा आढावा घेऊन आपण. आता तुम्ही जो मुद्दा घेतला त्याचा आढावा घेणार ना आपण. असं घेण्याकरता प्रत्येक वॉर्डला तुमच्या आपण जे सतत बोलताय की ज्यांच्याकडे तुम्हाला दरवेळा आढावा येईल असा काही, या कंपनीला थोडा वेळ द्या, वेळ द्या, वेळ द्या, या गोष्टीमुळे आपली प्रतिमा मलिन होती का काय असं वाटतंय का? मलिन कशाला, वेळ द्या म्हणजे हे बघा, आता नवीन नवरी आली, तिला सांगायला लागतं ना साखर कुठे, चहा पावडर कुठे, तसं यांनाही सांगायला लागतं ना. यामध्ये आपलं बक्षीस जाईल, त्याला 2 महिने त्यासाठी आम्ही प्रयत्न. आता परवाच आपला माजी नंबर आला.
आज त्या जो पण गायकवाड आहे त्याला अजून काळा का गोरा आम्ही पाहिला नाही. फक्त तो पण आपला इथं माणूस फिरतो त्यांचा मॅनेजर माने, त्याला काही तक्रार असेल त्याला माने बाबा इथं गाडी नाही आली, आमच्याकडे गाडी नाही आली, बायका उभ्या आहेत रस्त्यावर, आम्ही त्याला फोन करतो. पण त्याला म्हटलं बाबा तुला आम्ही थोडा वेळ देऊ, पण नंतर आम्ही ह्यांच्या डबल आहे मागाव, आम्ही काही कमी नाहीये तुम्हाला माहितीये. मग एकंदरीत हे 2 महिने फार वेळ देत आहे. 2 महिने नाही बोलायला लागतं. कुंटेकर साहेब समजून घ्या. अनेक वर्षापासून प्रशासक आहेत लोणावळा नगरपालिकेवरती. हे टेंडर पण प्रशासकाच्या काळात झालेलं आहे, पण आरोप मात्र आता तुमच्याकडे बोट करून होतात. आता काय कोणच नाही ना समोर. तर नगरपालिकेमध्ये तुमची सत्ता पण नाहीये, तुम्ही कौन्सिलमध्ये नाहीये, आरोप तुमच्यावरती होतात. ह्याचा अर्थ नगरपालिकेमध्ये तुम्ही नसताना तुमचा नगरपालिकेमध्ये जास्त हस्तक्षेप आहे का? काहीच नाहीये. मी काय सीओच्या खुर्ची लावून बसत नाही. एक केबिन सगळ्या नगरसेवकांची आहे, तिथं जाऊन बसतो आम्ही. हस्तक्षेप करायला कुठला माणूस माझ्याकडे येतो किंवा कुठली फाईल माझ्या टेबलावर मग तिकडे जाते असं आहे का? हस्तक्षेप कधी काम फक्त आम्ही सोमवार सोडला तर कधी येत पण नाही, कारण आम्हाला एवढी दुनियेची काम आहे. तुम्हाला तर माहिती आहे सगळ्या पत्रकारांना, रोज एक केस असती, मुलगी पळून गेली, बाय नवऱ्याने मारलं, यातच वेळ चाललाय आमचा. ती फायली कधी बघायच्या? मात्र सतत आरोप होतो की त्यांना सीओ भेटत नव्हते आणि आपल्यासोबत भेटतात. नाही असं काही नाही. हे बघा प्रेमाने गेलं साहेब येऊ का 2 मिनिटं काम आहे. पत्रकारांना देखील भेटत नव्हते ते. आता ते तुमचा प्रश्न आहे, काय भेटत नाही काय भेटत नाही. सीओवरती अजून एक आरोप, खरं तर हा प्रश्न तुमच्यासाठी नाहीये, परंतु एक असं झालं की पहिल्यांदाच हा प्रश्न विचारला गेला पाहिजे होता की ज्यावेळेस ही सगळी टेंडरची प्रक्रिया सुरू होती आणि जागरूक नागरिक मंचच्या वतीने जेव्हा मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली आणि या संपूर्ण टेंडर प्रक्रियेमध्ये जेव्हा त्यांना विचारणा केली गेली, तेव्हा त्यांनी घाईमध्ये 19 तारखेला जेव्हा म्हणजे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला, त्याच वेळेस 16 तारखेला अगदी घाईमध्ये कुठलंही म्हणजे पूर्वतयारी न करता हे जे टेंडर आहे, हा ठेका आहे, हा नवीन ठेकेदाराकडे म्हणजे वर्ग केला गेला. पहिल्यांदा आमचा प्रश्न आहे, जागरूक नागरिक कोण आहे? कुठे आहे त्याचा अध्यक्ष कोण आहे? हे फक्त पार्टी आहेत, पक्ष. हे जागरूक बिगरूक काही नाही. 5 पक्ष एकत्र आले. ह्यात तुंगारलीचा एखादा कोपऱ्यातला नागरिक दाखवा, सर्वसामान्य नागरिक आहे का? तेच लोक, तोच पक्ष, 30 माणसं, 10 माणसं, दुसरं आहे का काय? जागरूक नागरिक मध्ये की बाबा काही नागरिक असे जे कधी नाही दिसत, अशी व्यक्ती आहे का त्यात? जे कधीच दिसत नाही. म्हणजे 5 पक्षांनी एकत्र मिळून जे जागरूक नागरिक केलंय ते सुरेखा जाधवांना विरोध करायला गेलाय. काय माहिती बाबा, आता मला तर माझी जनता बरोबर आहे, माझ्या मला काही घेणं देणं नाही. विरोध करणारे करतील, सगळे नेते एकत्र येतील, पण लोक माझ्या बरोबर आहे ह्याचा मला अभिमान आहे आणि मी लोकांना सलाम करते. आज या ठिकाणी सर्व पत्रकार आम्ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती. आपल्या लोणावळेकर तशी जागरूकच आहे, कारण मी पाहिलं स्वच्छ भारत मध्ये एवढे जागरूक नागरिक माझ्याबरोबर काम करत होते. रस्त्यावर उतरून कचरा उचलेला यायचे. आमचा तर उदय शेट्टी बिचारा गल्ली बोळात, अनिल गायकवाड असे ह्या महिला सगळ्या. आणि मी नगराध्यक्ष असताना मी पथनाट्य बसवलं, पथनाट्याद्वारे एक कार्यक्रम केले. नंबर उगाच नाही आला, मी रस्त्यावर उतरले आणि महिलांनाही घेतलं बरोबर. सगळ्या नगरसेविका पण त्यात होत्या आमच्या आणि त्याच्यामुळे नंबर आले. कुठल्या एका व्यक्तीमुळे नंबर आलेला नाहीये, कारण आम्ही जनतेला बरोबर घेतलं, महिलांनी आम्हाला साथ दिली आणि बाकी ज्या संस्था आहेत, शाळा आहेत, शाळेचे विद्यार्थी छोटे आहेत, त्यांनी देखील साथ दिली. त्याच्यामुळे आपण यशस्वी झालो आणि पुढेही माझ्यावर त्यांचा विश्वास आहे आणि तो विश्वास पुढेही ते ठेवतील याची मला खात्री आहे. कुणी किती वरचे बघा 4 नेते एकत्र आले म्हणजे गाव एकत्र नसतं. गाव कुणामुळे एक सर्वसामान्य मतदार, तो देखील एक शुद्ध नागरिक असतो, त्याच्यामुळे गाव असतं. 4 लोकांना फक्त सुरेखा जाधवला विरोध करायचा आहे म्हणून ते एकत्र आले असतील तर ते काय मला मान्य, त्यांची मर्जी. आणि प्रत्येकाला अधिकार आहे की नाही, कसं जगायचं, कसं हे करायचं. त्याच्यामुळे आमचा फक्त खुलासा या ठिकाणी तुम्हाला द्यायचा होता, कारण लोक म्हणायचे भारतीय जनता पार्टी काय गप्प आहे, नक्कीच पाणी कुठंतरी मुरतंय, तर मुरत बिरत काय नाही. त्याच्यामुळे आम्ही हा आढावा बैठक घेतली, खुलासा बैठक घेतली आणि हा खुलासा आम्ही तुमच्या समोर सगळ्या जनतेसमोर आणलेला आहे. त्याच्यामुळे जनतेने याचा विचार करावा.
आणि चूक झाली असेल तर तुम्हाला माहिती आहे आम्ही सगळ्यात पुढे असतो, कुठली व्यक्ती असू द्या मग. तर या ठिकाणी सर्वजण आलात, सर्व आमचे कार्यकर्ते आले, सर्व व्यासपीठावर आजी माजी नगरसेवक, सर्व उपनगराध्यक्ष, व्यापारी वर्ग, सर्व महिला आमच्या, तसेच काही पाठीमागे युवा उभे आहेत, त्या सगळ्यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पत्रकारांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करते आणि तुम्ही देखील आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आजची सभा, आजची ही पत्रकार परिषद संपली असं जाहीर करते.